आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्से, वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर। रामकृष्ण हरी माऊली, मी रुबीना पठाण, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। आता 2च दिवस मग वारीत पायी चालत पंढरीच्या दिशेने निघालेल्या सर्व वारकरी बांधवांना लाडक्या विठुरायाचं याची देही याची डोळा दर्शन होईल। त्याचं ते सुंदर सावळं रूप हृदयात सामावून घेता येईल। त्यावेळी वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल भेटीचा आनंद असेलच, पण दुसरीकडे वारी संपते याचं दुःखही असणार आहे। कारण वारी म्हणजे केवळ प्रवास नाहीये, तर वारी म्हणजे आत्मशोध, वारी म्हणजे अनुभवाचा ठेवा, वारी म्हणजे भक्तिमय विसावा। त्यामुळे वारकरी बांधव या वारीतला प्रत्येक क्षण परिपूर्ण जगतात आणि हे सुवर्ण क्षण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आपल्या या खास आनंदवारी कार्यक्रमातून। आज आपण शक्तिपीठ आणि भक्तिपीठ यांचा संगम पाहूयात अभिनेते संदीप पाठक यांच्या सोबत। शक्तिपीठ तुळजापूर ते भक्तिपीठ पंढरपूर, आषाढी पायी दिंडी सोहळा। तुळजापूरचे सगळे वारकरी आहेत आणि देवीचे पुजारी पण आहोत, देवीचे पुजारी सुद्धा आहेत आणि सगळे आतमध्ये आहेत वारकरी। आणि पहिल्यांदा म्हणजे मी आता 6 वर्ष वारी करतोय, पहिल्यांदा ही दिंडी मी कव्हर करणार आहे। शक्तिपीठ तुळजापूर ते भक्तिपीठ पंढरपूर। मंडळी लय मजा येणार आहे आज। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। आनंदवारी या झी 24 तासच्या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि आज आम्ही आलेलो आहोत शक्तिपीठ तुळजापूर ते भक्तिपीठ पंढरपूर। ही जी दिंडी आहे त्या दिंडीचे सगळे वारकरी इथे आहेत आणि आज जाणून घेऊया, कारण तुळजापूरची दिंडी ही आम्ही सुद्धा कव्हर केली नव्हती, म्हणून मी म्हटलं झी 24 तासच्या प्रेक्षकांना जरा कळू द्या, तुळजापूरहून लोक आलेत, कसा झालाय प्रवास, काय काय अनुभव आहेत, समजून घेऊ, जाणून घेऊ। आणि आपले बिरू महाराज आहेत, ते म्हणले सर पहिलं आपण ना मस्त एखादा भजन किंवा अभंगाने सुरुवात करू म्हणजे जरा एनर्जी येईल। म्हणलं चालतंय, तसं करू आपण। या माऊली। ज्ञानदेव मने ज्ञानदेव मने वा वा, काय म्हणजे वातावरण बघा ना, वातावरण निर्मिती आमचं। मी नेहमी म्हणतो ना, आम्ही आनंदवारीमध्ये आमच्या झी 24 तासच्या टीमने आम्ही ठरविलेलंच आहे की तुम्हाला घरबसल्या वारी दर्शन द्यायचं। आणि वारी दर्शन देत असताना तुम्हाला सुद्धा घरबसल्या असं वाटलं पाहिजे, हा आपण काय करतोय घरी, चला करू वारी, हा आहे का नाही। आणि जरी यावर्षी शक्य नाही झालं बाबा वारीला जाणं, तर नुसतं नका बसू घरी, बघा तुम्ही आनंदवारी। महिलांमध्ये आदिशक्तीची पॉवर आहे म्हणून महिलाची संख्या जास्त आहे। टाळ्या टाळ्या। वारीचा आनंद वाटतो आणि सारख्या वाऱ्या करू वाटतात मला। मी 50 वर्ष झाले वारी करते। पेटी मास्तर जे आहेत ना ते आमचे मालक आहेत। पेटी मास्तर
हे तुमचे मालक आहेत. कालपासून आम्हाला ना असा छंद लागलाय आणि झी24 तासला सगळ्यांना रिस्पॉन्स काय यायला लागलाय माहिती आहे आमच्या चॅनलला. महिला उखाणे जोरदार घ्यायलात राव. आणि प्रेक्षकांना महिलांनी घेतलेली उखाणे लय आवडायला लागलेत. पांडुरंगाच्या मंदिराला सोन्याचा कळस, विश्वनाथरावचं नाव घ्यायला मला नाही आळस. विश्वनाथरावाचं नाव घ्यायला मला नाही आळस. वा वा वा. कसं वाटतंय नाव ऐकल्यानंतर? कसं वाटतंय? खरंच आळस नाहीये. लय चांगलं वाटतंय. लय चांगलं वाटतंय. वा 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 वा. तुळजापूरहून पंढरपूर पर्यंत पायी चालत चालत ह्यांनी गाठलाय वारीचा कळस. आणि संकल्पना पाठकचं नाव घेतो मला नाही आळस. वारी झाल्यावर घरी जायचंय माऊली. उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उद बोला उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, उद बोला उद बोला, उद बोला उद बोला. आम्ही तुळजापूरहून पंढरपूरला येतो. बर. आमच्या दिंडीचं नाव आहे शक्तीपीठ ते भक्तीपीठ. हे आमचं 17वं वर्ष आहे. 17वं वर्ष आहे. वा 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 वा. त्यांना आणि मला सांगा वारीमध्ये कसं वाटतंय? वारी करून कसं वाटतंय? वारी करत असताना कसं वाटतंय? वारी झाल्यावर कसं वाटतंय? माऊली कसं वाटतंय? कसं वाटतंय? वारीमधला जो आनंद आहे तो एक वेगळ्या प्रकारची अनुभूती देणारा, चैतन्य देणारा आणि त्यातल्या त्यात शक्ती आणि भक्ती याचा मिलाप असल्यामुळं एक अनोखी ऊर्जा उरलेल्या पुढच्या आयुष्यासाठी, वर्षभरासाठी जे चैतन्य निर्माण होतं, जे ऊर्जा निर्माण होते ते एक अलौकिक आहे. आणि या ऊर्जेवर आम्ही भक्ती आणि शक्ती याच्यामुळं अनेक मोठमोठे कार्य, अनेक मोठमोठे संसारातली काही बंधनं झुगारून या ठिकाणी यशस्वीरित्या संसार आणि परमार्थ दोन्हीही पार पाडतो. याची ऊर्जा मिळण्याचं हे आमचं 6-7 दिवसाचं जे काही चालायचं पिरियड आहे किंवा हा मार्गक्रमणाचा जो काही 7 दिवसांचा आहे, त्या 7 दिवसामध्ये जे काय आम्ही भजन करू, कीर्तन करू, कथा करू, याच्या जोरावर पुढील वर्ष हे सुखमयी, आनंदी आणि चैतन्यमयी जातं. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम पंढरी
आपोली या सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभातेशी वाटे तुका म्हणे नास दिसे झाला वेचांचा तुका म्हणे नास दिसे झाला वेचांचा माऊली, वारीमध्ये वारकरी भेटतात आणि असे कलाकारही भेटतात. काय आर्टिस्ट आहे. आहा, अमोलराव. हो अमोलराव, तुमचं ध्यान लागलं गाड्या. फारच छान. म्हणजे आम्ही कसं केलंय, ही कॅलिग्राफी चालू असताना माग आम्ही मस्त अभंग सुद्धा सुरू ठेवला. म्हणजे कलाकाराला जरा अजून ऊर्जा येते, उत्साह निर्माण होतो. अजून एखादं होऊन जाऊ द्या जे सगळ्यांना येतंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर देवनिया करकटावरी देवनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवड्या निरंतर हेची ध्यान आवड्या निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभाने विराजितो कंठी कौस्तुभमणी विराजितो तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा हेची ध्यान आवड्या निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर. बघा माऊली, आमच्या अमोलरावांनी आणि त्यांच्या टीमनी उत्तम कॅलिग्राफी. म्हणजे आज आम्हाला एवढा आनंद होतोय की आमचा जो कार्यक्रम आहे G24 तासवरचा आनंदवारी,
तो सगळ्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि कलाकारांपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. आणि कलाकार म्हणून अमोलनी स्वतःहून आम्हाला संपर्क करून सांगितलं की माझी इच्छा आहे आनंदवारीची कॅलिग्राफी मी तुम्हाला छान करून देतो. माऊली, तुम्हाला कसं वाटलं हे बघून? कसं वाटलं? विठ्ठल बघितला का? काय रेखाटला? चांगलं वाटलं. काय उत्तम रेखाटलं. आनंद वाटला. काय तुझ्या काय भावना आहे? रामकृष्ण हरी. मी अमोल टकले, तक्षशिला स्कूल सांगलीचा एक चित्रकला शिक्षक आहे. मी 7वीला असल्यापासूनच या अक्षराच्या वळणात आलेलो आहे. अगदी वयात पोरं कुठल्या तर मार्गाला भरकटत असतात, पण मी एक अक्षरांचा मार्ग निवडला आणि अक्षराच्या मार्गातून चाललो. माझं ड्रॉइंग कॉलेज झालं आणि मी कॅलिग्राफीच्या क्षेत्रात आलो. या ठिकाणी मी ही वारी चालू होण्याच्या आधी पंढरपूरची वारी केलेली आहे, स्वतः जाऊन घर आणि कुटुंब सर्वजण. आणि तिथं बघितल्यानंतर मला वाटलं की फार एनर्जी आहे इथं आणि आपल्याला सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. आपण वारीमध्ये चालू शकत नाही, निदान आपण अक्षर वारी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी ठरवलं की आपण या वारीमध्ये जायचं आणि हे काम करायचं आहे. मग आल्यानंतर इथं नुसतं जायचं असं नाही, पण आपण अक्षर या वारीमध्ये द्यायची, आपल्या वारकऱ्यांना याचा आनंद द्यायचा. आणि आपल्या G24 तासची ही आनंदवारी मला फार भावली आणि मी या ठिकाणी आज ही आनंदवारी सुलेखन केलेलं आहे. माझं अक्षर चांगलं आहे आणि मी हस्ताक्षर स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धेत सुद्धा शाळेमध्ये नंबर हाणायचो सर. पहिला नंबर हाणायचो. शाळेचं मानपत्र माझ्या अक्षरात. पहिल्या दिवशी म्हणजे शाळेत 7वी 8वी पहिला दिवस माझ्या त्या बेंचवर अशा वह्या असायच्या मित्रांच्या. सगळ्यांच्या वह्यांवर मी नावं टाकून द्यायचं. आणि म्हणून आम्हाला अक्षर, आता आपली मैत्री नुसती नाही, अक्षर मैत्री आपली. छान. अक्षर वारीनंतर अक्षर मैत्री एक चांगलं वाटलं, कारण असं अक्षर मैत्री करणारी लोक थोडीच आहेत. त्यात आज संदीप सर भेटले, फार बरं वाटलं आज. अरे तू जेव्हा हे काढत होतास ना, तेव्हा वारकऱ्यांची सुद्धा तंद्री लागली होती आणि तुझं ध्यान लागलं होतं. आणि तू ते विठ्ठल जो रेखाटत होतास ना, आणि तो तिकडचा एक फटकार असा मारलास ना, तिथे कळलं की हा आर्टिस्ट काय. हो, ते असं उडालं आणि ते ज्या वारकऱ्याच्या अंगावर असं आलं ना, तेव्हा म्हणलं धन्य झालं गड्या. एवढी जी मेहनत घेतली ना, ती पांडुरंगाची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे. काही काळजी करू नका, कारण तुम्ही आपल्या महाराष्ट्रासाठी काम करताय आणि तुम्ही महाराष्ट्राची ओळख आहात. अमोलराव, धन्यवाद. होऊन जाऊ द्या. माऊली, आपल्याकडं संस्कृती कशी आहे माहिती का? देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यायचे. आणि मी म्हणलं तसं, तुम्ही वारीमध्ये कुठेही चला गाड्या, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी असो, ज्ञानेश्वर माऊलींची असो, सोपान काकांची असो, आपल्या तुळजापूरची असो, तुम्हाला म्हणजे वारकरी तर असे हात आहेच आहे, पण गावकऱ्यांचा, सेवेकरांचा सुद्धा हात जो आहे ना, तो असा आहे. इथं सुद्धा असा हात असलेलेच माझ्या सोबत आहेत. विचारूया त्यांचं नाव काय आणि काय आज सेवा दिली आहे त्यांनी. बोला. आणि आज सगळं म्हणजे भोजन आपण वारकऱ्यांना दिलेलं आहे. भोजन, अन्नदानाचं पुण्य आज तुमच्याकडून घडलेलं आहे माऊली, आणि ते पण वारकऱ्यांना. कसं वाटतंय? एकदम आनंद आहे, आनंदित आहे, आनंद वाटतो. आणि किती वारकरी हो, म्हणजे आज संख्या किती साधारण? 400 ते 450. हे पहिलं वर्ष तुमचं? नाही, 18 वर्ष पूर्ण आहे. 18वं वर्ष आहे आपण अन्न वारकऱ्यांना भोजन करतो.
18 वर्ष 18 वर्ष 2008 पासून आपण चालू केलेलं आहे. आणि कमूनच करा वाटतं कडे हे. हो हो कशामुळं? आनंदीच सासऱ्यांची पुण्य आहे. सासू सासऱ्यांची पुण्य आहे. आज सासू पाहिजे नाही ते आज सासू सासऱ्यांची आई वडिलांची पुण्य. हे बघा, सासू सासरे आई वडील जे सिनियर लोक आहेत त्यांच्या पुण्याशिवाय काही घडत नाही माऊली. आणि मला तर वाटतं तेच घडवून घेतात, आपण निमित्त मात्र. एरवी असं काहीतरी बघून पोट भरतं, मन भरतं. वारीमध्ये डोळे भरून येतात माऊली. बरोबर आहे का नाही? वारकऱ्यांचा उत्साह, ज्या तन्मयतेनं ते जेवण करतायत, त्यांचं पोट भरलं की तुमचं पोट भरलंच. आणि आपण देणं ही महत्वाचं नाही, करून घेणं महत्वाचं आहे देवानं. आपण देणं महत्वाचं नाही, कुणीतरी करून घेतय हा हे महत्वाचं आहे. त्याची इच्छाशिवाय काहीच नाही. पांडुरंगाच्या इच्छाशिवाय झाडाचं पान हलत नाही. आपण कोण आहोत? वा वा, झाडाचं पान हलत नाही. आपण कोण आहेत? आपण फक्त निमित्त मात्र आहोत. माऊली बरं आहे? एकदम छान. छान वाटतंय? एकदम छान, आनंद वाटतो. तुळजापूरचे लोक आले? हो. पोट भरून जेवतायत? हो, जेवताय. तुळजापूरच आहे. बार हे असंच आहे माऊली. त्याच्यामुळं तुम्ही वारीला या. तुम्ही म्हणाल पोट भरलं, नको नको नको, लोक देतच राहते. या वारीला. आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जेड से जुडो. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अंबुजा सिमेंट. स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी. बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक. असोसिएट स्पॉन्सर डेकोरस. सांभाळे फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर. डॉक्टर फिक्स इट वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट आणि हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सोलापूर.